कितने का है? 50 का। अच्छा वो मलाई क्या उसमें? मलाई नहीं, पानी मीठा है, फुल वाटर। ओके दो दो दो। बाप रे। भाई क्या कर रहा है? करो ओपन करे आ जाओ। मस्त है, देखो मन में लड्डू फुटेगा। और एक उसके लिए। एक नंबर गोटी करो भैया। चांगला है। हाँ एक नंबर पी पी के थक गया। वो बोल रहा है पी पी के थक जाएगा, खत्म नहीं होगा। अभी निकलेंगे डायरेक्ट लास्ट, आपलं लास्ट डेस्टिनेशन आता चालू। तुला काय वाटतं की बक्षीस करतो मी उद्या ना गप्प्याला असता. गप्पेला असतो. 10 toes down, I'm around with the gang. My whole life I've been doing my thing. Get that money, ain't no. तो म्हणला गाडी जात नाही आहे, गाडी जातच नाही आहे. म्हणजे डायरेक्ट चल विठ्ठल टेम्पल टाकलं तर काहीच येत नाही आहे, फक्त वॉकिंगचा रूट दाखवत आहे, बाईकचा रूट दाखवतच नाही आहे. ते मला लोकल्सला विचारत जा, काय प्रॉब्लेम नाही, जास्त दूर नाही आहे, येऊन जाईल. ठीक है. तर आगे पार्किंग का है ना, वो विठ्ठल मंदिर के आगे भी होगा ना पार्किंग का. ವಿಠಲ ಮಂದಿರ हाँ ವಿಠಲ ಮಂದಿರ ಸ್ಟ್ರೇಟ್ ಹೋಗಿ ಫಸ್ಟ್ ಇದು ಅಂಡರ್ಗ್ರೌಂಡ್ ಶಿವ ಟೆಂಪಲ್ಲು, ओके. ಲೋಟಸ್ ಮಾಲು, ಎಲಿಫೆಂಟ್ ಸ್ಟೇಬಲ್ಲು, ಅಜರಾಮ ಟೆಂಪಲ್ಲು, ಮಾನಿಮ ದಿಬ್ಬ, पुष्करणी, रॉयल एनक्लोजर. बाप रे बाप रे बाप. ये सिर्फ यही पे है क्या? वो बाईक जाता ना जाता. पूर्ण जे आर्किटेक्चर आहे त्याच्या आतूनमधून रोड आहेत सगळे. ते एक चांगलं आहे. वर्ल्ड हेरिटेज आहे पण बाईक्सला एंट्री आहे. चुकलं इकडं जायचं रे. आलं कोकणाची झाडं आली परत. कुठं पण जावा नारळमय परिसर आहे आणि मध्ये केळी. नारळ स्वस्त आहे असं पण काही नाही, एक नारळ 50 रुपयाला आहे. ऑल मोटर व्हेकल्स प्रोहिबिटेड. तिकडे हे ते विठ्ठल टेम्पल, विजय विठ्ठला मंदिर, त्याच्यामध्ये आपल्याला चॅरेट पाहायचं आहे. आणि इकडं काहीतरी दिसलं आहे मला. इतकं पीसफुल जागात कुठं नसेल मला वाटतं पूर्ण हंपीमध्ये. हां फक्त हे माणूस जो बंद केला बघतो मागं बोलणारा, फोनवर बोलतो इथे. फायनली ज्या गोष्टीसाठी हंपीला आलतो ती गोष्ट आली. जय विजया विठ्ठल टेम्पल. विजया विठ्ठल खरंच यार, मार्बल. आपण एंट्री आहे कारण की आर्किटेक्चर खूप लूज झालं आहे. आता आपण एंटर करतो विठ्ठल मंदिरात. ओके भाई साहब मस्त आहे रे. अंधार खूप आहे, काळा खूप आहे, पण ह्याच्यात चांगलं येते, कॅप्चर चांगलं करतोय कॅमेरा. मी ते एक्सपेक्ट केलेलं गुंबद, पण असं काही नाही. ठीक आहे, जे आहे तिथलं विठ्ठल रुक्माईची मूर्ती हलवली जाईल असं म्हणू शकतो आपण. 2 जागा आहेत, एक विठ्ठल एक रुक्माई. यार काय इकडे भाई सो काय पाहिलं आपण. तर काय म्हणायचं तुला, सगळ्यात भारी आपला महाराष्ट्र आहे का नाही? महाराष्ट्र आहे, बट आपली जर मुघलांनी अटॅक जर नसता केला तर आपली पण विठ्ठलाची मूर्ती इथंच राहिलेली असते. हे पण असं आहे काही मग विठ्ठल ऐक माझं घेऊ नको बरं, विठ्ठलचं नाव आहे ते ऐक.
व्हिडिओ क्रॉप करे बरं का हे सगळं बरं का पण घेणार नाही तर व्हायरल करणार टंग स्लिप आहे ना, ठीक आहे ना, टंग स्लिप आहे तर काय बरं ठीक आहे ओके. आणि जेव्हा मुघल्स अटॅक करायला येणार होते त्या टायमिंगला ते आपल्या पंढरपूरला हलवण्यात आलेली होती ती मूर्ती आणि आता तिथं स्थायी झाली आपली मूर्ती. म्हणजे ओरिजिनली ती मूर्ती इथली आहे. हो हां हो इथल्या राजाने आणलेली होती. ओके बरोबर आहे. हे ह्याच व्हिडिओत तुला 1000 हे जी लाईन आहे हे कसं आहे माहिती आहे का, आता समजा हे दगड जर तोडायचं असेल ना तर ह्या लाईनमध्ये सगळं ठोकलेलं आहे. ह्यात बॅम्बू घालणार आणि बॅम्बू साल्ट वॉटरमध्ये टाकणार ते, मग नंतर ॲटोमॅटिकली त्या दगडाला क्रॅक येऊन जातो. हे सगळे स्ट्रक्चर असे तयार केलेले आहेत. मला कोण सांगितलं, मला सांगितलं त्या कोरॅकल राईडवाल्याने. आणि ती नळी त्या साईडने येते तिकडून कुठून तरी या साईडने येते लास्ट. अगोदर तर काय पाईपलाईन वगैरे काय नसायचा, मग हीच त्यांची पाईपलाईन आहे. आणि पुष्करणी पूर्ण पाण्याने भरण्यासाठी इथून हे पाणी आणि इकडून खाली. बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस. ओके क्वीन्स पॅलेसचं बेसमेंट आहे म्हणजे ह्याच्यावरती लाकडाच असेल. काय वाटतं तुला, काय म्हणायचं ह्याचं? माझा ग्रुप झाला हिट आणि मायटोकॉन्ड्रिया इज पॉवर ऑफ द सेल. ओके हे असंच आहे. टेम्पल समथिंग. सेकंड पार्ट में आता है ऊपर देखो. सो हनुमान जी लंका किष्किंधा से जाके लंका माता सीता से मिलके एंड ये बोलते हैं माता आपका थोड़ा मेरे को इजाज़त है तो मैं फल खा सकता हूँ. ट्रॅव्हलिंग करत राहा. ओव्हरऑल माय एक्सपिरियन्स टू हम्पी इज व्हेरी उपरचे. कारण कसं आहे माहिती का, इतक्या लांब जायचं म्हटलं तर मग पूर्ण तयारीने आलं पाहिजे, पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन आलं पाहिजे. आणि जे काही स्टोन्स आहेत पाहायचं आहे ते 4-5 पाहिलं तर तुम्ही बोर होऊन जाता. कारण की त्याच प्रकारचं आहे, त्याच टाईपचं सगळं, तेच खांबं येतं, तेच ही आहे, तेच आर्किटेक्चर आहे, तेच कोरीव काम आहे, तेच मंदिरं येतं, फक्त मंदिरातले देव वेगवेगळे येतात. तर मग पूर्ण ही पाहायचं. हां ती अंजनेरी पर्वत ती पाहायचं तुम्हाला दिसतंय का नाही, तो त्या साईडचा आहे ना, तो अंजनेरी पर्वत आहे. तिथं हनुमानचं बर्थ प्लेस आहे असं म्हणताय, म्हणजे असं सॉरी म्हणताय म्हणजे काय, तर त्याला पूर्ण दिवस जातो. आपण ते जाणार नाही तर आपल्याकडं आहे 3 दिवसाची ट्रिप होती माझी. तुमच्या कृपा करा ठीक आहे. तर याच प्रकारे आपण हे ब्लॉग संपूया. शब्बा खेर, गुड नाईट. गेलं 10 toes down, I'ma ride with the gang. My whole life I've been doing my thing. Get that money, ain't